मुंबई महापालिका हद्दीमध्ये तब्बल 164 अनधिकृत शाळा आहेत। मुंबई महापालिकेने या 164 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केलेली आहे। शाळा अनधिकृत जाहीर झाल्यामुळे या शाळांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचं भवितव्य आता अधांतरी आहे। अनधिकृत असलेल्या या शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी शाळांचा समावेश आहे। चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, मालाड, मालवणी या भागांमध्ये सर्वाधिक अनधिकृत शाळा असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। 164 शाळांपैकी 48 शाळांनी राज्य सरकारकडून मान्यता घेण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेत, पण तोपर्यंत त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य मात्र टांगणीला लागलेलं आहे। 164 अनधिकृत शाळांमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिकत असल्याची माहिती समोर आली आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, अनधिकृत शाळांची यादी समोर आलेली आहे, मात्र इतके दिवस त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असाही एक प्रश्न उपस्थित केला जातोय। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी ही यादी प्रसिद्ध होत असते। त्या पद्धतीने 164 शाळांची नावं सध्या अमान्यताप्राप्त शाळा या यादीत समाविष्ट झालेली आहेत। जसं तू विचारलंस की इतके दिवस मग प्रशासन काय करत होतं, तर इतके दिवस प्रशासन वाट बघत होतं की मान्यता मिळू शकते का या शाळांना, किंवा तसे काही प्रयत्न केले जात आहेत का। कारण दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी ही यादी प्रसिद्ध करण्याचा जो उद्देश असतो प्रशासनाचा तो हाच की पालकांना सूचित करणं की नव्याने या शाळेत दाखला घेताना तुम्ही या शाळेला पूर्णपणे मान्यता मिळालेली आहे का हे तपासून बघा। अर्थातच हे तपासण्याचे जे कंगोरे आहेत किंवा हे तपासण्याच्या सुविधा आहेत पालकांना मिळणाऱ्या त्या अतिशय कमी आहेत। हे जरी खरं असलं तरी सुद्धा आता 164 शाळा अशा आहेत मुंबईतल्या की ज्या अमान्यता प्राप्त आहेत। मात्र याच 164 पैकी 48 शाळा मात्र अशा आहेत की ज्यांना मान्यता दिली जाऊ शकते। त्या संदर्भाने आता शाळांकडून आणि प्रशासनाकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। तर काही शाळा अशा सुद्धा आहेत, म्हणजे इतिहासात सुद्धा गेल्या काही वर्षांपूर्वी हे घडलेलं आहे की स्वयं अर्थसहाय्य या श्रेणीमध्ये अशा शाळांना मान्यता दिली जाऊ शकते। म्हणजेच थोडक्यात काय की जरी तुम्हाला अमान्यता असेल, जरी सुद्धा अमान्यता प्राप्त शाळांच्या यादीत तुमच्या शाळेचं नाव आलेलं असेल तरी सुद्धा शाळेच्या चालकांना, तिथल्या संचालकांना स्वतःला मान्यता मिळवून घेण्याची पुरेपूर संधी ही उपलब्ध करून दिली जाते प्रशासनामार्फत। आणि अर्थातच ही संधी यासाठी दिली जाते की प्रशासनाचे संपूर्ण निकष तुम्ही पाळायला हवेत। त्याच्यामुळे आता या 164 शाळांचं पुढे काय होणार, मुळात ज्या 48 शाळांचे प्रयत्न सुरू आहेत मान्यता मिळवण्याचे ते पूर्ण होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे की झी 24 तासच्या प्रेक्षकांना आपण एवढंच सांगू शकतो की कुठल्याही शाळेत तुमच्या पाल्याचा दाखला घेत असताना ती शाळा प्रशासनाचे सगळे निकष पूर्ण करते का, त्या शाळेला संपूर्णतः मान्यता मिळाली आहे का हे एकदा जरूर तपासून बघा। धन्यवाद मनश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।